नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना मंडळी? काल आपण 80वा स्वतंत्र दिवस साजरा केला आणि आज 16 ऑगस्ट. तर आपण आता निघालोय आपल्या कामासाठी. जायचं आहे आपल्याला बटाटे घ्यायला आज, कारण आपल्याकडे बटाटे दुकानावरचे संपलेले आहेत. त्यासाठी आपण पिकअप घेऊन निघालेलो आहे. तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहोत डहाणूचा जो बीच आहे, हा डहाणूचा बीच दाखवणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. डहाणूचा बीच कशा प्रकारचा आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मग तुम्हाला आम्ही दाखवतो डहाणू बीच. त्याच्यानंतर बोर्डी बीच पण येणार आहे. जर शक्य झालं आपल्याला तर आपण बोर्डी बीचवर पण शूट करूया, दाखवेल तुम्हाला आम्ही. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि अजून पुढे जाऊ, त्याचं पण तुम्हाला आम्ही व्हिडिओ करून दाखवणार आहोत. त्याला तुम्हाला डहाणू बीचवरच एक दाखवतो. आता आपण डहाणू बीचवर तर पोचलेलो आहोत. इकडे गाडी पार्क करू, पटकन जाऊन येऊया आपण डहाणू बीचवर. बघा मंडळी, हा गेट जो आहे तिरंगामध्ये बनवलेला आहे, कारण समोरच शाळा आहे. आणि इकडे पण बघा ध्वजारोहण झालेलं असेल. काल 15 ऑगस्ट होता, त्याच्यामुळे ध्वजारोहण झालेला असेल कालचा. त्याच्यामुळे ही जी सजावट केलेली ती बघा किती छान प्रकारे वाटते. ही डहाणू बीचवरच्या शाळेवरची आहे. आता आपण बीचवर जाणार आहोत. चला बघा, हा डहाणू बीचवरचा नजारा. सरूची बाग ही आहे आणि त्यामध्ये किती खाऊवाले आहेत, म्हणजे भेलपुरी, वडापाववाले, कोणी अंडापाववाले आहे, कोणी चायनीज बेलवाले आहे. बघा हा नजारा आहे खूप छान प्रकारचा. आणि हलकी हलकी हवा जी लागते ती खूप छान लागते. समुद्रातून येणारी जी हवा आहे. डहाणू बीचवरचा नजारा बघा. आता पाणी समुद्राच्या मध्ये गेलेलं आहे, कारण ओटी आहे त्याच्यामुळे पाणी मध्ये गेलं असेल. भरती जेव्हा येईल तेव्हा पाणी इथपर्यंत येईल. त्याचाच परिणाम बघा, हे कसं तुटलेलं आहे बघा. हे त्याचाच परिणाम आहे की पाणी येऊन आदळत असेल ना, त्याच्यामुळे तुटलेलं आहे. बाकी मस्त छान प्रकारे इकडे पायऱ्या केलेल्या आहेत आपल्याला. पाणी नसेल तेव्हा बसायला म्हणजे खाली उतरायला पण एकदम इझी. पण आता पाणी मध्ये गेलेलं आहे. आणि बघा तसं बघितलं तर आज पण लोक बरीचशी आहेत. कालच्या दिवशी पण लोक खूप असतील. काल सुट्टीचा दिवस होता, आज पण सुट्टीचा दिवस आहे. पण जसजसं संध्याकाळ होईल तसतसं इकडे गर्दी वाढेल. आणि सध्या आता पाणी मध्ये आहे समुद्राचं. तर हा नजारा खूप वेगळा असतो समुद्र किनारचा. मोकळा राहते सगळं आणि खूप छान प्रकारे हवा चालते. आणि जी मजा मस्ती करायची असते ते आपण या समुद्रावर करू शकतो. कोणाला क्रिकेट खेळायचं आहे, कोणी काय बनवतं, कोणी किल्ले बनवतं. बघा तिकडे त्यांचे किल्ले बनवायचे प्रयत्न चालू आहेत. एक फॅमिली आहे, ते मस्त किल्ले वगैरे काय बनवत असतील. म्हणजे ही मजा असते समुद्र किनाऱ्यावरची. विथ फॅमिली, परिवारासोबत येऊन मजा मस्ती करायचं. थकले दमले थोड्या वेळ बसायचं, त्यानंतर भूक लागली तर खाऊ शकता. अशा प्रकारची खूप मजा मस्ती चालते. क्रिकेट वगैरे आता आम्ही जेव्हा शाळेत होतो, लहान होतो, तेव्हा समुद्रावर जायचो आणि क्रिकेट खेळायचो. तो एक वेगळा आनंद होता, तो एक वेगळा अनुभव होता. आता मोठं झालं पण तेवढा वेळ नसतो. आणि बघा एकदा इकडून सरूची बाग बघा कशा प्रकारे आहे सरूची बाग. हीच सरूची बाग. जेव्हा सोसाट्याचा वारा येतो, तो वारा पुढे जाण्यासाठी त्याची गती थांबून ठेवते. ही सरूची बागेची वैशिष्ट्य आहे. त्याकरता समुद्राच्या किनारी आपल्याला प्रत्येक ठिकाणी सरूची झाडं दिसतील. त्याचं कारण एकमेव हेच आहे का जो समुद्रातून येणारा सोसाट्याचा वारा असतो जोरजोराने, तो वारा जो आहे त्याचा गतीचा वेग मंदावतो. तो या सरूच्या झाडामुळे मंदावतो. तर चला आता आपण इकडून निघूया, पुढे जाऊया आपण. चला आपण निघूया इकडून. डहाणू बीच वरून आपण निघतोय. आता पुढे आपल्याला बीच लागेल, तो तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत अजून पुढे. चला बघा, हा समुद्र किनारा. आपल्याला सरूच्या झाडांनंतर आधीमध्ये नारळाची पण झाडं दिसत आहेत. खूप सारी झाडं आहेत नारळाची बघा, दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर हीच मजा असते समुद्र किनाऱ्यावरची. प्रत्येक जागेची, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी मजा आहे. जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं का धबधब्यावर गेलो एका जंगलामध्ये, आणि ती मजा ती वेगळी होती. आता ही मजा जी असते समुद्र किनाऱ्यावरची ही वेगळी असते. तर काही मजा ही घरच्या घरी पण असते, पण ती मजा तशी करता आली पाहिजे, म्हणजे तसं जगता आलं पाहिजे माणसाला. हा बघा, हा डहाणूच्या पुढे हा जो भाग आहे, म्हणजे हा पण इकडे पण समुद्र किनाराच आहे, बीच आहे. परंतु बघा समुद्राने घाण कशी आणून टाकले किनाऱ्यावर बघा, दिसत असेल. आता आम्ही गाडीतनच आहोत, पण प्लास्टिक जेवढं दिसते ते समुद्र किनारे आणून टाकलंय समुद्राने. असं म्हटलं जातं समुद्र आपल्या पोटामध्ये कुठलीच वस्तू ठेवत नाही.
जरी तुम्ही समुद्रामध्ये ती टाकत असाल तरी आपला हा भ्रम आहे. समुद्र पोटात घेतो भरतीच्या ओटीच्या वेळेस आणि भरतीच्या वेळेस पुन्हा तो बाहेर फेकतो. त्याचं ते उदाहरण आहे का किती कचरा आणून टाकलेला आहे. हा जो भाग आहे हा नरपड डहाणूच्या पुढे नरपड जो आहे भाग या ठिकाणचा आहे. तर इकडे पण तुम्ही आलात तरी इकडे पण तुम्हाला बसायला वगैरे मस्त छान प्रकारे जागा आहे आणि इकडे पण छान प्रकारे तसंच आहे वातावरण. फक्त इथली जी गर्दी आहे ती तेवढी नसते. हा नरपडचा भाग आहे आणि समुद्र आहे ना हा किती घाण घेतली त्याच्या पोटामध्ये समुद्राने स्वतःने किती ओढून घेतलं तरी तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मागे आता तुम्ही एक 10-15 दिवसापूर्वी बघितले असेल का मुंबईला मरीन ड्राईव्हला किती कचरा आणून टाकला होता समुद्राने. तर समुद्र तुम्ही किती द्या निसर्गाला तर निसर्ग आपल्यालाच परत करणार आहे. म्हणून सांगितलं जातं निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा. बघा हा पण एक डहाणूच्या पुढचा डहाणू नरपडच्या पुढचा डहाणू खाडी जी आहे आंबेवाडीच्या पुढे जिथे आहे त्याच्या पुढे हा समुद्र किनारा आहे बीच आहे. इथे पण तुम्ही येऊ शकता. बघा इकडे थोडी मोठी लोक आहेत. तर इथे पण बघा वातावरण बघा तुम्हाला एकदम छान प्रकारे भेटेल. सरूची बाग बघा किती छान प्रकारे आहे. तर जर तुम्हाला कधी इकडे यायचं असेल किंवा कधी तुम्ही डहाणू बीचवर आलात तर इकडे पण कधी या. कारण इथे पण रिलॅक्स मध्ये तुम्ही येऊन मस्त जेवणाचं जेवण बनवू शकता आणि विथ फॅमिली येऊन मजा करू शकता. इथे पण खूप सारी झाडं आहेत. आता आपण आपल्याला तेवढा वेळ नाहीये का उतरून दाखवायला पण बघू शकता तुम्ही अंदाजा घेऊ शकता. समोर जी सरूची बाग आहे ती खूप छान प्रकारे आहे. तर अशा प्रकारे हा जो रस्ता आहे हा समुद्र किनाऱ्यालगतच आहे इकडून जायला. त्याच्यामुळे तुम्ही जर डहाणू बीचवर आलात कधी तर नक्की इथून इथे या एकदा इथली मजा घ्या.